नमस्कार मित्रांनो. काही आंबट, काही गोड अशाच प्रकारचा कालावधी धनु राशीकरता ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये येणार आहे. खास करून ऑक्टोबर महिना हा धनुराशीसाठी अतिशय उत्तम असणार आहे. तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आकांक्षा पूर्तीचा हा कालावधी असणार आहे. खास करून आर्थिक स्थैर्य तुम्हाला उत्तम लाभणार आहे. परंतु नोव्हेंबर महिन्यामध्ये परत काही गोष्टी थोड्याशा तुमच्या विरोधात जाणार आहेत. अर्थात या 3 महिन्यामध्ये महत्त्वपूर्ण जे ग्रह आहेत हे राशी परिवर्तन करणार आहेत. तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु हा सप्तमातून अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि महत्त्वपूर्ण बाकीचे पण जे ग्रह आहेत जसे की रवी, मंगळ, बुध, शुक्र हे सुद्धा जवळजवळ 3 राशीमध्ये राशी परिवर्तन करणार आहे. या सर्वांचे जे प्रभाव परिणाम आहेत हे धनु राशीवर कशा प्रकारचे होणार आहेत या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचे जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसे की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु हा सप्तमात भ्रमण करतो आहे. दिनांक 19 ऑक्टोबर नंतर हा तुमच्या अष्टमात भ्रमण करणार आहे. राशीचा जो षष्टेश आहे शुक्र हा तुमच्या 10व्या, 11व्या आणि 12व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो मंगळ आहे हा मंगळ सुद्धा तुमच्या लाभ, व्यय आणि तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार अर्थात तुमच्या राशीमध्ये तो डिसेंबर महिन्यामध्ये येणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. खास करून नोव्हेंबर महिन्यामध्ये थोडीशी धावपळ जास्त झाल्यासारखी वाटेल आणि थोडासा स्ट्रेससुद्धा आल्यासारखा वाटेल तुमच्या रिलेशनशिप म्हणजे नातेसंबंधात म्हणा किंवा कार्यक्षेत्राच्या संदर्भात आणि त्यामुळे थोडाफार त्याचा परिणाम तुमच्या शारीरिकतेवरती होऊ शकेल. तर खास करून जो नोव्हेंबर महिना आहे त्यामध्ये थोडीशी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं राहील. मानसिक आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. भावभावनांवरती नेमकं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसे की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शनी हा शनी तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. तो सध्या वक्री आहे आणि ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी तो मार्गस्थ सुद्धा होणार आहे. राशीचा जो पंचमेश आहे मंगळ हा मंगळ तुमच्या लाभ, व्यय आणि तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. राशीच्या अष्टमामध्ये गुरु सुद्धा जाणार आहे आणि राशीचा जो लाभेश आहे शुक्र हा शुक्र तुमच्या 10, 11 आणि 12व्या स्तरामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या 3 महिन्यामध्ये आर्थिक स्तराबद्दल काळजी करू नका. तुमची आर्थिक आर्थिक जी आवक आहे ती व्यवस्थित राहील. मात्र खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. खास करून नोव्हेंबर महिन्यामध्ये अतिरिक्त अनावश्यक खर्च हे थोडेसे जास्त होऊ शकतील. त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. मात्र ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी होतील आर्थिक संदर्भात. म्हणजे दिवाळी आहे ती अतिशय उत्तम जाणार आहे. दिवाळीच्या संदर्भात काळजी करू नका. अर्थातच त्या संदर्भातले काही चांगले अनुभव सुद्धा मिळणार आहेत. याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होतील आणि महत्त्वाचं म्हणजे शेअर मार्केटच्या संदर्भातले जे काही महत्त्वाचे डिसिजन निर्णय तुम्हाला घ्यायचे असते ते साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये घ्या. एकतर ऑक्टोबरमध्ये घ्या किंवा डिसेंबर महिन्यामध्ये घ्या. नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रकारचे कुठलेही निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. ही गोष्ट थोडी लक्षात घेणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्याबद्दल. तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये शनी भ्रमण करतो आहे. तो वक्री आहे गेल्या जवळजवळ 2.5 ते 3 महिन्यापासून. राशीचा जो चतुर्थेश आहे गुरु हा सप्तमातून अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीत तुम्ही बघितलेलं असेल की घरातलं वातावरण गेल्या 2-3 महिन्यापासून काही ठीक नव्हतं. म्हणजे घरातल्या व्यक्तींबरोबर इंटरॅक्शन चांगलं नव्हतं. घराच्या संदर्भातले की जे काही तुमचे आडाखे होते ते चुकत होते आणि घरातले जे वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास तुम्ही अनुभवलेले असतील. काळजी करू नका. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी या सर्व त्रासातून तुम्ही मोकळे होत आहात. घरातल्या व्यक्तींबरोबरचं इंटरॅक्शन सुद्धा व्यवस्थित होईल आणि घराच्या संदर्भातले काही विषय तुमच्या मनात असतील ते सुद्धा मार्गी लागू शकते. यानंतर रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे मंगळ हा मंगळ तुमच्या लाभ, व्यय आणि तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करत आहे. तर इथे खास करून जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यामध्ये थोडीशी काळजी घ्या. वादविवाद ज्याला आपण मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काय अनुभव तुम्हाला या संदर्भात येऊ शकते तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. छोट्या मोठ्या कारणामुळे अशा गोष्टी तुमच्या रिलेशनशिपमध्ये डोकवतील. त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. परत जर का सांगायचं झालं तर साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये गोष्टी परत रुळावर येतील. परंतु 2 महिने थोडंसं तुम्हाला नातेसंबंधात एक काम करणं गरजेचं राहील. त्यानंतर ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे जर का त्रास छोटे किंवा मोठे जर की तुम्हाला अनुभवास आले तर लगेचच्या लगेच त्यावरती काम करणं अतिशय गरजेचं राहील. यानंतर
जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी मात्र हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. काळजी करू नका. तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होणार आहेत. जे काही तुम्ही एफर्ट घेतलेले असतील तुमच्या एज्युकेशनच्या संदर्भात, त्याचे चांगले रिझल्ट तुम्हाला निश्चित मिळणार आहे. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं, तर राशीचा जो सप्तमेश आहे बुध, हा बुध तुमच्या दशम, 11, 12 आणि तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. आणि राशीच्या सप्तमात भ्रमण करणारा जो गुरु आहे, हा गुरु तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार. ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी अतिशय चांगला असेल. ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमच्यामध्ये आणि तुमच्या वैवाहिक जोडीदारामध्ये जे हार्मोनी आहे ते खूप चांगल्या प्रकारे दिसेल. मात्र तुम्हाला लक्ष द्यावं लागेल नोव्हेंबर महिन्यामध्ये. नोव्हेंबर महिन्यामध्ये छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होतील. खास करून वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं अतिशय गरजेचं राहील. मात्र इथे गोष्ट खूप चांगली आहे. जरी गुरु तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार असेल, तरी तो जास्तीत जास्त 1.5 ते 2 महिन्यापर्यंतच तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करेल आणि परत फिरून तो तुमच्या सप्तमात भ्रमण करेल. त्यामुळे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ते परत डिसेंबर महिन्यामध्ये अतिशय नॉर्मल होतील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातल्या जरी काही तक्रारी असेल, त्या बऱ्याच प्रमाणात नॉर्मल झाल्यासारख्या तुम्हाला निश्चित प्रमाणात दिसून येते. याचप्रमाणे जे विवाहोत्सुक तरुण-तरुणी आहेत धनुराशीच्या, त्यांच्यासाठी सुद्धा डिसेंबर महिन्यापासून गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडावयास सुरुवात होईल. म्हणजे विवाह जुळणं, विवाह जमवून येणं, प्रत्यक्ष विवाह होणं, अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित दिसून येतील. यानंतर आपण चर्चा करू तुमच्या करिअरच्या संदर्भात. करिअरच्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो दशमेश आहे किंवा कर्मेश जो बुध आहे, हा बुध तुमच्या दशम, 11 किंवा एकादश, व्यय आणि तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. आणि तुमच्या राशीच्या दशमस्थानामध्ये रवी आणि गुरु सुद्धा असणार आहे. काळजी करू नका. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणचं वातावरण अतिशय चांगलं आहे. फक्त नोव्हेंबर महिन्यामध्ये थोडंसं तुम्हाला धावपळ करायला लागेल, जे की तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात फिरणं वगैरे जास्त होईल. इथे एक गोष्ट खूप चांगली आहे. ज्या धनुराशीच्या व्यक्ती यांना परदेश गमन करायचं असेल, त्यांच्यासाठी हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. काळजी करू नका. म्हणजे परदेशात जाणं, परदेशात कामानिमित्त जाणं किंवा बिझनेस करता जाणं किंवा फिरण्याकरता जाणं, अशा प्रकारचे किंवा शिक्षणाकरता जाणं, अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये येतील किंवा त्या संदर्भातल्या काही चांगल्या संधीसुद्धा तुम्हाला मिळू शकते. काळजी करू नका. नोव्हेंबर महिन्यामध्ये थोडा बहुत स्ट्रेस तुम्हाला जाणवू शकेल, परंतु पॉझिटिव्ह असेल. यानंतर एकंदरीतच सांगायचं झालं तर धनुराशीकरता हा जो संपूर्ण 3 महिन्याचा कालावधी आहे, या नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला थोडंसं स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोगांबद्दल. त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल. तर साधारणतः 28 तारखेला 28 ऑक्टोबरला गुरु आणि मंगळाचा त्रिकोण योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय, जो मंगळ तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दोघांचा त्रिकोण योग खास करून तुम्हाला काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील, महत्त्वपूर्ण कामामध्ये यश मिळू शकेल, थोडंसं धावपळ होऊ शकेल. मात्र तुमची कामं आहेत ती निश्चित प्रकारे या दरम्यान मार्गी लागू शकतील. दिनांक 29 तारखेला शनी आणि मंगळाचा त्रिकोण योग होणार आहे. शनी जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, जो मंगळ तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोण योग तुमच्यासाठी शुभफलदायी असेल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो किंवा त्यांच्याबरोबर चांगला जो कालावधी हा तुम्ही निश्चित प्रकारे व्यतीत करू शकाल. दिनांक 4 तारखेला मंगळाचा हर्षलशी प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोण योग होणार आहे. व्ययस्थानात भ्रमण करणारा जो मंगळ आहे त्याच्याबरोबर षष्ठातला जो हर्षल आहे प्रतियोग करेल. लक्षात घ्या, जे मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे की नोव्हेंबर महिना आहे हा, ज्याच्यामध्ये थोडीशी तुमची परीक्षा असणार आहे. गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारे होणार आहे. त्याची सुरुवात जवळजवळ 4 तारखेपासूनच होईल. खास करून थोडंफार स्ट्रेस, टेन्शन जाणवू शकेल. त्या संदर्भात काळजी घ्या. धावपळ थोडी होईल, फ्रस्ट्रेशन थोडं वाटेल, हाती घेतलेली कामामध्ये अडथळे येऊ शकतील. त्या संदर्भात तुम्हाला स्वतःच्या मानसिकतेवरती काम करणं थोडंसं गरजेचं राहील. दिनांक 17 तारखेला रवीचा गुरु आणि शनी दोघांशीही त्रिकोण योग होणार आहे. रवी जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतो, त्याबरोबर तुमच्या व्ययातला रवी जो की तुमच्या व्ययात भ्रमण करतो, त्याबरोबर तुमच्या अष्टमातला गुरु आणि चतुर्थातला शनी दोन्ही त्रिकोण योग करणार आहेत. हा जो त्रिकोण योग आहे 17 तारखेला अतिशय शुभफलदायी असणार आहे. जी मी मगाशी गोष्ट सांगितली की ज्या व्यक्तींना परदेश गमन करायचं आहे त्यांच्याकरता या संदर्भात या दरम्यान काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी किंवा चांगल्या संधी तुम्हाला निश्चित प्रकारे चालू येऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला बुधाचा नेपच्यूनशी प्रतियोग आणि हर्षलशी त्रिकोण योग होणार आहे. कागदोपत्री व्यवहारामध्ये काळजी घ्या. कागदोपत्री व्यवहारामध्ये फसवलं जाणं अशा प्रकारचे काय अनुभव येऊ शकतील किंवा तुमच्यामध्ये आणि तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे प्रसंग सुद्धा या दरम्यान निर्माण होऊ शकते.
याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला रवीचा नेपच्यूनशी त्रिकोणयोग आणि हर्षांशी प्रतियोग होणार. नेपच्यूनशी त्रिकोणयोग आणि हर्षांचे प्रतियोग हा तुम्हाला काही उत्तम धार्मिक आध्यात्मिक अनुभव देऊ शकेल. मात्र या दरम्यान कुठल्याही प्रकारचे असे निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. या दरम्यान तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह सुद्धा असाल. याचपुढे दिनांक 30 तारखेला शुक्राचा नेपच्यूनशी त्रिकोणयोग आणि हर्षलशी प्रतियोग होणार आहे. या ठिकाणी स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकते. तर साधारणतः हे होते नोव्हेंबर महिन्यातले ग्रहयोग. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्ही असं पण बघितलेलं असेल, ग्रहयोग सुद्धा तुम्हाला बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह करणार आहात. फिरणे वगैरे फक्त डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवणं गरजेचं राहील. 10 डिसेंबरपासून 10 डिसेंबरला बुध आणि हर्षाचा सुद्धा प्रतियोग होणार आहे. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. याचप्रमाणे या 3 महिन्याच्या पौर्णिमा आहेत. 7 ऑक्टोबरला पौर्णिमा आहे, 5 नोव्हेंबरला पौर्णिमा आहे आणि 11 डिसेंबरला पौर्णिमा आहे. याचप्रमाणे अमावास्या ज्या आहेत ते 21 तारखेला जी अमावास्या आहे ही लक्ष्मी पूजनाची अमावास्या आहे. 20 नोव्हेंबरला सुद्धा अमावास्या आहे आणि 20 डिसेंबरला सुद्धा अमावास्या आहे. पौर्णिमा आणि अमावास्याच्या दरम्यान खास करून सांगायचं झालं, जरी काही शुभयोग असतील तरीसुद्धा पौर्णिमा आणि अमावास्या आपले जे परिणाम आहेत हे सोडून जातच. त्यामुळे अमावास्या आणि पौर्णिमामध्ये कुठल्याही महिन्यातले असते, कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका, वादविवाद जाऊ नका. नवीन कामाची सुरुवात या दरम्यान अजिबात करू नका. तर मित्रांनो, हे होतं धनुराशीचं ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.